आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रामकृष्ण हरी माऊली. मी अक्षय अरविंद नाईक तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते सन मराठी प्रस्तुत वारसा कीर्तनाचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमात. धन्य जी दिन झाले संतांचे दर्शन, जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग. काल आपल्या हरिभक्त परायण ज्योतिताई धनाडे यांनी या अभंगाचे निरूपण करायला सुरुवात केली होती. जाणून घेऊया यातील ओळींचे भावार्थ. सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. भक्तांना अखंड नामचिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. ज्या दिवशी आपण देवाची आवड पूर्ण करू, अभिमान नुरे आणि कोड अवघेची पुरे, त्या दिवशी भगवान परमात्मा आपली प्रत्येक आवड, प्रत्येक इच्छा, प्रत्येक मनोकामना पूर्ण करतो. पण देवाची आवड पूर्ण करणं गरजेचं आहे. मग संताची संगती करायची. संताच्या संगतीचा फायदा काय आहे नेमका? चांगल्या माणसाची संगती झाली तर लोक म्हणतात, ताई हा व्यक्ती या व्यक्तीच्या संगतीत गेल्यापासून याचं खूप चांगलं झालं. पण काही माणसं अशाही म्हणतात, ताई याच्या संगतीत हा गेला पण याला वाण नाही पण गुण आला. असंही उदाहरण आहेत. मला सांगायचंय काय, जीवनामध्ये संगती महत्वाची असते. जशी संगती घडल तसा माणूस घडत असतो. तसं जर पाहिलं तर सगळ्यात अगोदर आईचे संस्कार महत्वाचे असतात. आईच्या संस्काराच्या नंतर संगती महत्वाची असते. संगती चुकली तर माणूस आयुष्याला चुकत असतो. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य आजी दिन, पण कधी झाले संतांचे दर्शन. जेव्हा संतांची संगती झाली, जेव्हा संतांचं दर्शन झालंय, तेव्हा आमचा धन्यतेचा दिवस ठरला. मला सांगा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांचे दर्शन झालं म्हणून धन्यतेचा दिवस ठरला. आणि जीवनामध्ये वाटत असेल की अगदी आमचं पाप नष्ट व्हावं, आमचं दारिद्र्य नष्ट व्हावं, तरी तुकोबारायांनी सांगितलं नष्ट होईल पण कधी संतांची संगती करावी लागेल. अभंगाचं दुसरं चरण. जय हो. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले उठाउठी. संतांची संगती झाली म्हणून आम्ही जे कळत नकळत केलेलं पाप आहे, आमचं पाप नष्ट झालं. बरोबर? मला सांगा, पाप करता का आपण? असं कोणीच म्हणू शकत नाही की आम्ही पाप करत नाही.
कधी कधी माणसानं चांगले जर गोष्टी करायचं ठरवलं तर कधी कधी वाईट घडत असतं, आणि कधी वाईट करायचं ठरवलं तरी चांगलं घडत असतं. मी सांगू, पाप आम्ही करतो असं कोणीच म्हणू शकत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संताची संगती झाली म्हणून आम्ही कळत नकळत केलेलं आमचं पाप नष्ट झालं. आणि उदाहरण सांगेल तुम्हाला, जेव्हा आपण पाहतोय जीवनामध्ये माणसानं कायम पाप करायला, कर्म करायला घाबरलं पाहिजे. कारण जसं कर्म आहे, केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. जे कर्म करू ते आपल्याला फेडावं लागतं. ते पहिल्या काळात होतं. काय होतं, पहिल्यांदा म्हणायचे की जर आजोबानं कर्म केलं तर नातवाला फेडावं लागतंय, पण आता नाही. आता जर या हातानं कर्म केलं तर या हातानं फेडावं लागतंय. जसं कर्म असेल तसं फळ भेटत असतं माणसाला. मग चांगलं कर्म आपल्या हातामध्ये आहे करणं. ज्यानं आयुष्यामध्ये पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही असा असणारा वाल्या कोळी, नारदजींसारख्या संताची संगती झाली तर कोळीयाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामाधी. पण काय अगोदर संताची संगती महत्वाची. मी तुम्हाला सांगू, पहा, आपण एखादी गवताची गंज केली. गवताची गंज करण्यासाठी किती महिने लागतात? कमीत कमी 3 महिने तरी लागत असतील, बरोबर? कळते ना, गंज कळते ना? 3 महिने, 3 महिने तरी लागतात. पहा, मला सांगा, तीच गवताची गंज जाळण्यासाठी किती रॉकेलचे डबे, किती काड्याच्या पेट्या आणि किती काय लागतं नेमकं सांगा मला आता. किती रॉकेलचे डबे लागतात, किती काड्याच्या पेटा, एका थिनगीमध्ये काम होतं, बरोबर? जसं गवता एवढी मोठी गंज गवताची केलेली जाळण्याची क्षमता फक्त एका थिनगीमध्ये आहे, तसंच मला सांगायचं कितीही मोठं पर्वत एवढं पाप असू द्या, ती जाळण्याची क्षमता फक्त राम नामामध्ये आहे. म्हणून जीवनामध्ये संताची संगती करावी लागेल आणि भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. आपण नामचिंतन करायचंय का करावं? नामस्मरण. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील, किंवा सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करून कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन धारण करावं लागेल. मग प्रपंच सार आहे की परमार्थ सार आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता मी सांगेल, पहा, कितीही प्रपंचामध्ये सार म्हणून सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख भेटतं का? का नाही भेटत? या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही, किंवा दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, किंवा लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एर झार हरिविन. जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करून कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन धारण करायचंय. मग प्रपंच सार आहे की परमार्थ सार आहे याचा विचार तुम्हाला करायचा आहे. मला सांगायचंय, महिला मंडळ, तुमच्यासाठी उदाहरण पहा. जेव्हा आपण पाहतो सगळ्यात जास्त भजन भगवान परमात्म्याचं करत नाही आपण. तुमच्या मालकानं तुम्हाला जर एखादी नथनी करून आणली, संक्रांतीच्या निमित्तानं नथनी करून आणली, तर अख्ख्या गावभर दाखवत फिरता तुम्ही. 5 ग्रॅमची नथनी दाखवण्याच्या नादात 5 किलो साखर उडवता. दाखा, पहा ना, माझ्या पप्याच्या बापानं कशी भारी नथनी केली. किसर काकू, पहा ना, पप्याच्या बापानं किती भारी नथनी केली. नथनी दाखवता दाखवता दुसऱ्या दिवशी नेमकी संक्रांत आली आणि संक्रांतीच्या दिवशी जिवाईनं सकाळी सकाळी सुंदर असं स्नान केलं, रुपया एवढं कुंकू लावलं, भांगामध्ये सिंदूर घातला, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, पायाच्या बोटामध्ये जोडी घातली, पायामध्ये पैंजण घातली, कमरेला कंबर पट्टा बांधला, हातामध्ये हिरव्या बांगड्याचा सुडा घातला, सुंदर अशी हिरवी नाटी तिनं परिधान केली, सौभाग्याचं पूर्ण लेणं तिने परिधान केलं आणि तिला शेवटी घालायची होती नाकातली नथ. फक्त नथच राहिली, पण नथच सापडना. गावात सगळीकडे घरामध्ये पाहिली, सगळ्यांना विचारलं नथनी, पण नथनी सापडना. घरामध्ये आवाज येऊ लागला, फुसफुस फुसफुस आवाज येत होता. मालकानं विचारलं, ग काय झालं तुला रडायला? ती म्हणे, काही नाही, नथनी हरवली माझी. तुम्ही नथनी हरवली? कस काय हरवली? माहिती नाही कशी हरवली. तर म्हणे, झालं काय नेमकं तुला? ती म्हणे, काय नाही, तुम्ही काल आणली ती हरून गेली म्हणे. तुम्ही एक काम कर, सौभाग्यवती स्त्रीनं घरातल्या लक्ष्मीनं सणासुदीचं डोळ्यात पाणी आणणं चांगलं नाही म्हणे, रडणं चांगलं नसतं. एक काम कर, मी तुला नथनी सापडू लागतो. सगळीकडे पाहिली पण नथनी सापडना. हिचं काय रडणं थांबना. तो म्हणे, एक काम कर, मला 1 कप भर चहा करून दे, मी दुसरी सोनाराला नथनी करायला सांगतो. ती म्हणती, सांगा ना मग लवकर, सोनार दुकान बंद करून जाईन. जशी नथनी सांगितली, हिनं शेगडी लावली, पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये दूध टाकलं, चहा पावडर टाकली, तिला टाकायची होती साखर टाकायची होती. तिनं असा डब्बा खाली घेतला, डब्याचं झाकण काढलं. जसं झाकण काढलं तशी तिनं हात घातला ना, हातामध्ये साखर घेता घेता अशी तेवढ्यात नथनी दिसली. ती म्हणजे, पाप्याचा बाप. त्याला वाटलं शेगडीला चिटकली का काय, असा पळत आला.
काय नाही म्हणे, माझी नथनी सापडली. नथनी पाहिली आणि त्यांच्या पुढे जाती, कपाटा पुढे घालून नथनी घातली आणि म्हणे सांगा मी कसे दिसते. याला माहिती होतं अख्ख्या गावात आपलंच भूत आहे, पण सांगत नाही तरी सुद्धा. एवढंच नाक होतं. नथनी घातली ती म्हणे ते 5 शेगडी, त्याच्यावर पातील, त्याच्यामध्ये चहा, तुम्हीच वतन तुम्हीच प्या. चालले म्हणले मी आता, मला अजिबात इथं नाही थांबायचं. पातील घासून ठेवा म्हणे परत. मला सांगायचंय का, या गोष्टीकडे संत कबीरदास महाराजांचं लक्ष जात आहे. संत कबीरदास महाराज म्हणतात, नथनी दीज सियारने सुमिरत बार बार, नथनी दीज सियारने सुमिरत बार बार, फिर नाक दिया जिस यारने उसे भूल गई नार. ज्यानं नाकामध्ये घालण्यासाठी नथनी दिली त्या मालकाचं ती 1000 वेळा नाव घेते, पण ज्यानं नथनी घालण्यासाठी नाग दिलं त्या भगवंताला ती सहज विसरून जाते, नामचिंतन करत नाही जीवनामध्ये. मला सांगायचंय, भगवंताची आठवण येते प्रत्येकाला, पण येते कधी? दुःखात येते की आनंदात? दुःखात जेवढा आठवतो तेवढ्या आनंदात नाही आठवत. पहा, हिंदी भाषिककार सांगतायत, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोई. दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोई. अगर सुख में स्मरण सब करे, दुःख काय होय? दुःखामध्ये भगवंत आठवतो, पण जर का आनंदात आठवला ना तर आपल्यावर ते दुःखच येणार नाही. का? नामचिंतन करायचंय, आवडीने भावे हरिनाम घेसी, आणि तुझी चिंता त्याशी सर्वाय किंवा. गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. वा वा, तूच सखा कृष्ण, तूच सखा कृष्ण, तुझा मी सुदामा, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. भगवंताचं नामचिंतन करायचे, पण सवडीनं नाही, आवडीनं करावं लागेल. ज्या दिवशी भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही आवडीनं कराल त्या दिवशी नक्कीच जीवनाचा उद्धार. मी अगोदरही सांगितलं, देवाचा स्वभाव आहे, प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, पण घेशी तेव्हा देशी, आणि ऐसा असंशी उदार. एका हातानं आपण जर दिलं तर 10 हातानं तो आपल्याला देतो, पण देणं गरजेचं असतं. पहा, गावामध्ये धार्मिक कार्य आहे, तुम्हाला वाटत असेल ताई पुढचा जन्म कशाचा भेटेल काही माहिती नाही, पण ऐका, टेन्शन घेण्याची गरज नाही, अजिबात काळजी करायची नाही. का? भगवान परमात्माला एक विनंती करायची, देवा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भजन करू, फक्त जाता क्षणी एकदा. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम ले कर, तब प्राण तन से निकले. भगवान एवढंच करा, प्राण जाण्याच्या वेळेला तुमचं नाम एकदा मुखामध्ये येऊ द्या. नामदेव महाराजांचा सुंदर असा अभंग आहे. पण नामदेव महाराज सांगतायत का पुढचा जन्म कशाचा भेटेल काळजी करण्याची गरज नाही अजिबात. का? एक सुंदर असा अभंग आहे. मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा माणूस बनव पण तुझी भक्ती करण्यासाठी. श्वान करीसी तरी कुत्रा बनव पण उचिष्टाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा कुत्रा बनव पण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्यासाठी. इथं सांगितलंय वृक्ष करीसी तरी तुळ
तुळशीचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा तुळस बनव, पण कोणती तुळस? झाड बनव. वारकऱ्याच्या गळ्यामध्ये जी पवित्र तुळशीची माळ आहे ते झाड आम्हाला कर. विनंती करतायत. उदक करीसी तरी, उदक म्हणजे पाणी, उदक करीसी तरी सडियाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा पाणी बनव, पण जे पाणी तुझ्या द्वारामध्ये सडा म्हणून वापरलं जाताना बस ते पाणी आम्हाला कर. विनंती करतायत. पाषाण करीसी तरी रंग शिळाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा आम्हाला दगड बनव, पण कोणता दगड? जो दगड तुझ्या मंदिरासाठी वापरला जातो ना, बस तो दगड आम्हाला कर. नामा म्हणे विठो, नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. विनंती करायची फक्त, दुसरं काळजी करण्याची गरज नाही. पहा, मी तुम्हाला उदाहरण सांगत असते, कदाचित तुम्ही ऐकलेलंही असेल. आपण सर्वात साधारण उदाहरण जेव्हा आपण पाहतो श्रीमद भागवत कथेमध्ये माता द्रौपदीचा एक प्रसंग येतो. पहा, जगाचा मालक काय म्हणतात ना, एखाद्या भक्तानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं, भक्तानं देवाचं भजन करावं. ही नवलाची गोष्ट नाही, पण भक्ताचंही भजन जर भगवान परमात्मा करत असेल तर ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा आहे. का? जगाच्या मालकानं भजन करावं. मांडलेल्या बहिणीचं भजन, सख्या बहिणीचं नाही. द्रौपदी 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 मातेचं भजन करतोय. का करतोय भजन? संकटामध्ये धावून आला, पण अगोदर कंठामध्ये होतं हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. अखंड कंठामध्ये नामचिंतन होतं. पण जेव्हा विनंती केली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया आणि वेळ का सखया लावेला, धावून आला आणि संकटाचं निवारण केलं. कधी? नामचिंतन. भगवान परमात्म्याचा स्वभाव अजूनही पुढे जाऊन सांगते, सगळ्याला माहिती असेल. भक्त सुदामा बालमित्र होते, बाल सखा होते. मी सांगेल, सोन्याची नगरी दिली सुदाम देवाला, पण त्या अगोदर मुठभर का होईना पोहे घेतलेत. म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. अरे बोल. हा मुष्टीभर पोहे घेवोनिया त्याचे भेटी लागी गेला. विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. जय हो. त्याच चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेवोनिया त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. भगवंताचं नामचिंतन करायचंय. जेव्हा समर्पण करू, जेव्हा भगवंताचं भजन करू, भगवान परमात्मा काही ना काहीतरी दिल्याशिवाय राहत नाही. पहा, कधी कधी मी ऐकत असते, आपण जेव्हा एखादं दुःख, एखादं संकट असू द्या, इतर माणसाला समजावून सांगता. पहा, आपण, मी सांगेल, समाजाचा एक स्वभाव आहे, लोक आपली प्रतिक्रिया, आपलं मत, आपलं दुःख रडून ऐकतात, पण लोकांना जगाला हसून सांगत असतात. सांगायचं असेल दुःख सांगा. कोणाच्या समोर? भगवान परमात्म्याच्या समोर. भगवंताच्या समोर बसा आणि भगवंताच्या समोर बसून डोळ्यामध्ये पाणी येऊ द्या आणि डोळ्यातून रडू येऊ द्या. मी सांगेल तुम्हाला, एक वेळेला तुमचा माणूस कोणतं तुमचं मत ऐकणार नाही, पण जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा आपलं मत ऐकल्याशिवाय राहत नाही. बा विठ्ठल विठ्ठल.
भगवंताचं नामचिंतन करायचंय, नामस्मरण करावं का? आपण किती ठरवलं, आज गाडी बंगला प्रॉपर्टी सगळं काही कमवून ठेवलंय, आमचं पाप नष्ट होईल, आमचं दुःख नष्ट होईल कधी? आम्ही गेल्याच्या नंतर लेकराला सांगू आमच्या हाडत एवढी काशीला सोडा म्हणजे आम्हाला मुक्ती भेटल. गेल्याच्या नंतर मुक्ती भेटल का नाही मला माहिती नाही, पण जिवंतपणी मुक्ती भेटावं असं जर वाटत असेल तर हे काही भागीरथी गंगा आणि काही भागवती गंगा. भागीरथी गंगामध्ये स्नान केल्याच्या नंतर आपल्या तनाला पवित्र करेल, पण मनाला पवित्र करण्यासाठी श्रीमद भागवती गंगामध्ये येऊन स्नान करावं लागेल, अर्थात कथा कीर्तनाचं श्रवण करावं लागेल. पहा, जगतामध्ये किती ठरवलं हे माझं ते माझंय, सध्याच्या काळात तरी माणसाला किंमत नाही, फक्त पैशाला किंमत आहे, फक्त पैशाला. आपण ज्याच्याकडे श्रीमंती त्याला सगळे ओळखतात का? 2 दिवसात नाव झाले, सगळे म्हणतात आमचा पाहुणा आहे. पण गरिबी असू द्या, आपला पाहुणा असून देखील नाही, पाहून सुद्धा नाही पाहिल्यासारखं करतो आणि आपल्या बाजूने निघून जातो. तेव्हा फक्त एकच म्हणण्यासाठी उरतं माणसाला. मी सांगू, जगतामध्ये फक्त भगवान परमात्मा आपलाय, किती ठरवलं हे माझं. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे, नाही रे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, न बहीण कुणाची न भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. पण जगतामध्ये फक्त आपला आहे, विठ्ठल माझा माझा, हे तर सगळ्याला माहिती. पण या पुढचंही सांगते, देव पहावयासी गेलो, देवची होणे आठेलो, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी, हीच माझी, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, 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 देव माझा मी देवाचा. जगतामध्ये आपलं फक्त भगवान परमात्मा आहे. पहा, कारण सर्व जगताची निर्मिती फक्त त्याच्या इच्छेने आहे. एकोहम बहुश्याम, भगवान परमात्म्याने सगळ्या स्वतःच्या इच्छेनं सर्व जगताची निर्मिती केली आहे. पण जे मोहमाया नाही, हे माझं ते माझं ते माझं, बस माणूस इथेच गुरफटून राहतो. माणसाच्या लक्षातही राहत नाही आपण जन्म घेतलाय कशासाठी. मग भगवान परमात्मा आपल्याला जाब विचारतात ना, त्याचा विचारत नाही असं अजिबात नाही. जोपर्यंत आईच्या उदरामध्ये आहोत विनंती करतो, देवा एक वेळा करी या दुःखा वेगळे, एकदा या दुःखातून बाहेर काढ. बाहेर जर आलो ना फक्त तुझंच भजन करल, पण बाहेर आल्याच्या नंतर देवाला आपण विचारत नाही कोण आहेस तू देवा, देवाला ओळखत नाही. मला सांगायचंय काय, देवाला आपण ओळखत नाही, मग नामचिंतन करायचं जीवनामध्ये, नामस्मरण करावं का? जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे भगवंताचं भजन करावं लागेल, भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संताची संगती झाली म्हणून आमचा धन्यतेचा दिवस ठरला, पण याच संताची संगती झाली म्हणून झाली पापा तापा तुटी. पाप तर नष्ट झालंच, पण दैन्य म्हणजे दारिद्र्य. मी पारमार्थिक प्रापंचिक दारिद्र्य नाही, जे आमचं मानसिक दारिद्र्य आहे, जे आमचं प्रापंचिक दारिद्र्य आहे, ते आमचं दारिद्र्य नष्ट झालं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, संताची संगती झाली म्हणून धन्यतेचा दिवस ठरला. याच संताची संगती झाली पण आमचं कळत नकळत झालेलं पाप नष्ट झालं. दैन्य म्हणजे आमचं दारिद्र्य नष्ट झालं, पण याच संताची संगती झाली, मन समाधान झालं, भगवान परमात्म्याच्या चरणावरती आमचं मन स्थिर झालं. म्हणून याच संतांच्या चरणावरती मनही स्थिर करावं लागेल. अभंगाचं 3रं चरण. झाले समाधान, 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 झाले
तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, संतांची संगती झालीये, या संतांच्या चरणावरती मन स्थिर करायचंय. कारण जगामध्ये जीवनामध्ये समाधान मानून देण्याची पद्धत किंवा समाधान मानण्यासाठी संतांची संगती करावी लागते. कारण समाधान आपल्याला तेच प्राप्त करून देऊ शकतात की जे संतांची संगती करतोय. जीवनामध्ये समाधानी व्हायचं असेल तर मन अगोदर स्थिर करावं लागेल. पहा, का मन स्थिर करायचंय? माणसाचं मन खूप आगाव आहे. पहा, मन हे चंचल चपळ, जाता येता काही जणांचं मन बसतं कीर्तनात, काही जणांचं मन घरी जाऊन येतं, गुलाबजाम खाऊन येतं. उपयोग नाही येतं बसून. का? एक काम करायचंय, मनहा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल आणि जीवनामध्ये समाधानी संत महात्मे होते. आपल्याला समाधान प्राप्त करून देता येतं, पण संत महात्म्यांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणणं गरजेचं असतं. पहा, जेव्हा संत समाधानी होते कोण समाधानी? जगाचा मालक त्यांच्या घरी राबत होता. श्रीमंत संत श्री एकनाथ महाराज, द्वारकेची मूर्त एकनाथा घरीन पाणी वाहे हरी कावडीने. एवढंच नाही, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. जगाचा मालक 36 वर्ष राबला, किती समाधानी असतील? एवढं सांगू याही पुढे जाऊन, ज्या जगाच्या मालकानं ज्या बाईसाठी, ज्या भक्तासाठी बाईचं रूप धारण केलं, असा असणारा भगवान परमात्मा. संत आहेत भक्त, संत जनाबाई. जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं. रोज पहाटेच्या वेळी उठावं, जातं झटकून घ्यावं. जात्यावरती संत जनाबाई म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला म्हटलं की जगाचा मालक जात्यावर दळणदळू लागण्यासाठी येत होता. पहा, मी तुम्हाला सांगेल, काही वारकऱ्यांनी पाहिलं, अगदी रावळामध्ये त्या पंढरपुरामध्ये काकडा करत होते. संत जनाबाई पाहिलं, द्वारके आतमधून द्वारकेची मृत आतमधून जेव्हा डोकून पाहिलं दरवाजामधून, जगाचा मालक तिथे नाही, विटेवरती भगवान परमात्मा नाही. लक्षात आलं देव आहे कुठे. जसं चक्कर मारत मारत शोध घेतला देवाचा. शोध घेत आले कुठं? संत जनाबाईंच्या झोपडीमध्ये. पाहिलं तर जगाचा मालक जात्यावर दळण दळतोय. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, पण देवानं ऐकलं नाही. का? भगवंताचं मन राहवत नव्हतं. नंतर संत जनाबाई दुसऱ्या दिवशी परत जाता झटकून घेतलं. जात्यावरती संत जनाबाई म्हणायच्या, जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. माय बापा काही नाही उणे. जो विश्वाचं जातं फिरवतोय, विश्वाचे तू फिरविशी जाते, तो भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण लागण्यासाठी येत होता. पहा, विठ्ठल विठ्ठल. मग जेव्हा दुसऱ्या दिवशी वारकऱ्यांनी येऊन पाहिलं, आजही भगवान परमात्मा त्या रावळामध्ये त्या विटेवरती नाही. संत जनाबाईंना म्हणे, आता देवाला सांगून उपयोग नाही. जनाबाईला सांगू, जने नको ना ग देवाला बोलवत जाऊ. आम्ही त्या रावळामध्ये, त्या पंढरपुरामध्ये आम्ही काकडा करतो, आणि तू जर तिथे नसेल तर आम्ही काकडा करायचा कुणासाठी? संत जनाबाई म्हणतात, वारकरी काकडा करतात कसा? उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडा आडोनी पाहता ती जगजेटी, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, कवाडा आडोनी पाहता ती जगजेटी. असं जर म्हटलं, द्वारातून पाहिलं तर देव नाही. शेवटी जनाबाईंच्या लक्षात आलं, जनाबाई बोलवत नाही. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, भगवान परमात्म्याचं मन राहावं ना.
देवानं विटेवरून उडी मारली, जनाबाईंकडे आलं. जने का ग बोलवत नाहीस मला? देवा नाही बोलवणार. का नाही बोलवणार सांग मला उत्तर. देवा एक वेळेला मी माझा अपमान झालेला सहन करेल. लक्ष देऊन ऐकायचंय पहा. संत जनाबाई सांगतायत भगवान एक वेळेला मी माझा अपमान झालेला सहन करेल, पण या जगाच्या मालकाचा अपमान मला कधी सहन नाही होणार. नाही बोलवणार तुला. भगवान परमात्मा म्हणतात तू किती वेळ येस ग, मला काही एकच रूप आहे का? अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी. अनंत रूप आहेत, कोणत्याही रूपामध्ये बोलव. दुसऱ्या दिवशी संत जनाबाईंनी जेव्हा जातं झटकून घेतलं, म्हणत नाहीत सुंदर माझे जाते गाता, म्हणत नाहीत जात्याच्या मुखी घास घालते मोत्याचे दाणे. संत जनाबाईंनी म्हणावं ये ग विठाबाई आणि माझे पंढरीची आई. जगाच्या मालकानं जेव्हा बाईचं रूप धारण केलं आणि बाईचं रूप धारण करून संत जनाबाईंच्या झोपडीमध्ये जात्यावर दळणदव लागण्यासाठी आला. ही आई भक्ताचा महिमा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत महात्मे जीवनामध्ये समाधानी होते. हे समाधान आपल्यालाही शोधायला आलं पाहिजे. हे समाधान आपण शोधलं पाहिजे. कधी कधी आपण पाहिलं तर आता जातेचे गाणे अजिबात कळत नाहीत. का? जातं तर राहिलंच नाही. आजी पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या? भाकरी चुलीवर सुंदर असा आहार पडलेला असायचा, त्या आहारावरती भाकरी फुगायच्या. आता भाकरी करणाऱ्या फुगत आहेत. भाकरी अजिबात फुगत नाहीत, भाकरी करणाऱ्या फुगतात. का? पहिल्या काळातली प्रथा होती. आताचे गाणे बदलले पहा. आताचे गाणे म्हणजे अगदी काहीतरी वेगळंच म्हणतात. तुम्हाला उदाहरण सांगेल. पहिल्या काळातल्या आजीबाई हुशार होत्या. ज्याला अक्षर ओळख नाही, ज्यांना वाचता येत नाही, ती बाई जर जात्यावरती पहाटे 3-4 वाजता जात्यावर दळण, आणि एक बाई जातं वडायची. 3-3, 4-4 पायली पीठ एकटी बाई काढायची. आता तिघीने जातं धरून वडलं तरी नाही वडायचं लवकर. पहिल्या काळातली प्रथा होती. पहाटे 3-4 वाजता उठून त्यांनी जात्यावर दळण दळावं. तेव्हा कुठंतरी सकाळी 8 वाजता 7 वाजता लोक नेहारी करायचे. एकत्रित कुटुंब राहायचं 15-16 जणांचं. मराठी ओरिजिनल शब्द त्याला खटलं म्हणतात पहा. एकत्रित कुटुंब राहायचं, त्यांनी स्वयंपाक करायचा. आणि जात्यावरचे गाणे सुद्धा तसेच होते. आताचं गाणं सांगते. एक बाई नवरा गोदाड्यात, तिनं केलं चालू पहाटेच्या 5 वाजता. पहाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगन उठ गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे. माझ्या आजी म्हणायच्या पहा, तुम्हाला कळलं तर पहा. आजी म्हणायच्या सुंदर असं गाणं आहे. पंढर ग पुरामंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागताय. तुळशीचा पालाबाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलानी राऊळाला रंग दिलाय. हे संत जनाबाई जात्यावरती गाणं जेव्हा भजन करायच्या, तेव्हा जगाचा मालक संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळणदव लागण्यासाठी येत होता. का? जीवनामध्ये समाधानी होत्या. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, झाले समाधान आणि पायी विसावले मन. पण तुकोबारांनी सांगितलंय काही असे संत, ज्या संताची संगती झाली म्हणून आमचा दिवस धन्यतेचा ठरला. याच संताची संगती झाली म्हणून आमच्या जीवनामध्ये आमचं पाप नष्ट झालंय, आमचं दारिद्र्य नष्ट झालंय. याच संताची संगती झाली म्हणून आमचं मन स्थिरावलं गेलं, जीवनामध्ये आम्ही समाधानी झालो. असे संत जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा तोच सण दिवाळी आणि दसरा याहूनही मोठा असेल. अभंगाचं शेवटचं शरण. तुका मने आले घरा, तुका मने आले घरा, वा
क्या बात. उठा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराज सांगतात, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. असे संत जेव्हा आपल्या घरी येतात, कोणते संत की ज्या संताची संगती झाल्याच्या नंतर दिवस धन्यतेचा ठरेल. संताची संगती झाल्यामुळे पाप नष्ट होते, दारिद्र्य नष्ट झालंय. अशा संताची संगती जीवनामध्ये समाधानही प्राप्त झालंय आणि आपलं मनही स्थिरावलं गेलंय भगवान परमात्म्याच्या चरणावरती. तुकोबाराय म्हणतात असे संत तुका म्हणे आले घरा आणि तोची दिवाळी दसरा. पण संतही तेवढा पात्रतेचे पाहिजेत. आजकाल आपण घराघरामध्ये पाहतो, एखाद्या जर व्यक्तीनं आला, एखादा याचक आला, मागणारा आहे, त्यानं जर सांगितलं काय तुमचा मुलगा नोकरी लागल, तुमचं घर सगळं चांगलं होईल, 2-3 एकर जमीन होईल, 2-3 मजले बिल्डिंग होईल, सगळं काही चांगलं होईल, द्या 1000 रुपये. लगेच बाई देती, साडी देतील, सगळं पैसाही देती. का मला सांगा, 1000 मध्ये जर पोरग नोकरी लागत असेल तर साधू संतांनी भगवंताची सेवा का केली असती, नामचिंतन का केलं असतं. जीवनामध्ये संत पाहिजेत. कसे आज पाहतोय आपण, पोटासाठी संत आणि झाले कलित बहुत. बाह्य वेशधारी संत अनेक आहेत, पण जे ओरिजिनल संत आहेत, भगवान परमात्म्याचे साधक आहेत. आणि माणसानं लक्षात ठेवायचं, पहा संत 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 दुसरे कोणी नसतात. काय सांगू आता संताचे उपकार. जे संत असतात ना, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्ट विती परोपकारी असे संत. कोणते संत मी तुम्हाला सांगेल. माणसानं जीवनात लक्षामध्ये ठेवायचं काय, एक वेळेला जर नाही साधू होता आलं तरी चालेल, नाही संत होता आलं तरी चालेल, नाही देव होता आले तरी चालेल, पण माणसानं माणूस म्हणून जरी झालं, माणूस जरी झाला तरी खूप झालं. माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. तेच आपलं सगळ्यात मोठा परमार्थ आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा. यानंतर सर्वांनी हात वरती करायचे तर सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करायचंय. विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी टाळी टाळी. हा विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. थांबा 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 थांबा. टाळी 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 जोरात. क्या बात है. हसो वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार नक्कीच अभंगाचा विस्तार करण्याचा मी प्रयत्न केलाय. ती सेवा तर प्राप्त झाली. सन मराठी चॅनल सर्वच कमिटी मंडळी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. विशेषतः आमचे ताजनी अप्पा असतील, हरिभक्तपण आमचे दादाही आहेत. पा सर्वच कमिटी मंडळी, अति रोजच्या कीर्तनाची सवय, आभार मानायची सर्वच गुणीजन मंडळी असतील, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित, हनुमंतरायांच्या चरणावरती सेवा समर्पित, माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती सेवा समर्पित करते. गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु श्री जोग महाराज की जय. माऊली, संत साहित्य जितके समजून घेत राहू तितकेच अधिक कंगोरे आपल्याला सापडत जातात. रोज सकाळी नामस्मरणाने झालेली दिवसाची सुरुवात आपल्याला पांडुरंगाच्या अधिक जवळ घेऊन जाते. कीर्तन ही कला मनोरंजनासाठी नसून मनशुद्धीसाठी आहे. त्यामुळे रोज सकाळी भेटत राहूया आणि नामस्मरण करत राहूया. सन मराठी वाहिनी बघत राहूया. वारसा कीर्तनाचा पुढे चालवूया. जय हरी विठ्ठल.